नमस्कार मित्रांनो, क्लिक स्किल्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा आपल्या रिॲक्ट सिरीजमधला एक पुढचा व्हिडिओ आहे. आतापर्यंत आपण डेटा फेचिंग, स्टेट मॅनेजमेंट वगैरे वगैरे गोष्टी पाहिल्या. या व्हिडिओमध्ये आपण राउटिंग बघणार आहोत. आता राउटिंग म्हणजे काय? लेट्स से माझ्याकडे हे कॉम्पोनंट्स आणि माझ्या SRC डिरेक्टरीमध्ये या फाईल्स आहेत. इथं मी एक नवीन फाईल केली. लेट्स से त्याचं नाव दिलं मी about.jsx. ठीक आहे. आणि मी इथं एक काय केलं, कॉम्पोनंट बनवला. const about return h1 आणि त्याच्यामध्ये about आणि हा एक्सपोर्ट डिफॉल्ट अबाउट. ठीक आहे. सो आम्ही अबाउट कॉम्पोनंट इथं या ठिकाणी तयार केला. आता आपल्याला काय लागतं की अबाउटचं जर आपण स्लॅश अबाउट केलं तर अबाउटचं पेज लोड झालं पाहिजे. पण ते होतंय का? तर ते तसं होत नाही या ठिकाणी. कारण रिॲक्ट ही जी फ्रंट एंड लायब्ररी आहे ह्याच्यामध्ये राउटिंग बाय डिफॉल्ट नाही आहे. आपल्याला राउटिंग ह्याच्यामध्ये आणावं लागतं. तर त्यासाठी कुठली लायब्ररी आहे? तर त्यासाठी आहे रिॲक्ट राउटर डॉम नावाची लायब्ररी आहे. रिॲक्ट राउटर ही आपण लायब्ररी या ठिकाणी वापरतो राउटिंगसाठी. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला एक एक दाखवत जातो की आपण रिॲक्ट राउटर कसं वापरणार आहे. सो मी परत माझ्या कोडमध्ये जातो. इथं टर्मिनल ओपन करतो आणि हा कोड मी या ठिकाणी बंद करतो Ctrl+C दाबून. आणि मी इथं आता एक काय करणार आहे, इथं एक मी लायब्ररी इन्स्टॉल करणार आहे. कुठली ती? अर्थात रिॲक्ट राउटर. सो npm इन्स्टॉल रिॲक्ट डॅश राउटर डॅश डॉम. रिॲक्ट डॅश राउटर डॅश डॉम ही आपली काय आहे, लायब्ररी आहे. सो इथं आता आपली रिॲक्ट राउटर काय होईल, आपलं इन्स्टॉल होईल. परत इंटरनेटचा स्पीड काय आहे, लायब्ररी केवढी मोठी आहे, त्यानुसार किती वेळ लागेल ते ठरेल. पण इथं आपली आता या ठिकाणी लायब्ररी काय झालेली आहे, आपली लायब्ररी या ठिकाणी तयार झालेली आहे. आपण परत आपलं काय करूया, ॲप्लिकेशन आपण परत रन करूया. सो npm रन dev. आता जर मी परत माझ्या इथं गेलो आणि जर मी अबाउट वगैरे लावायचा प्रयत्न केला तर अर्थातच लागणार नाही आहे. कारण आपण अजून ती लायब्ररी काय केली आहे, आपण ती लायब्ररी कॉन्फिगर केलेली नाही आहे. सो आता आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला लायब्ररी कॉन्फिगर करायची आहे. तर त्यासाठी मी SRC मध्ये एक नवीन फोल्डर बनवतो. त्याला लिब असं नाव देतो. लिब किंवा युटिल्स असं काही नाव दिलं तरी चालेल. सो रिॲक्टची खासियत काय आहे माहिती आहे का, की तुम्हाला असं तीच ठराविक नावं दिली पाहिजेत वगैरे असं काहीही त्याच्यात नाही आहे. सो मी याला लिब म्हणू शकतो, युटिल्स म्हणू शकतो, काहीही म्हणू शकतो. सो ह्या डिरेक्टरीमध्ये मला एक व्हेरिएबल बनवायचं आहे, सॉरी एक फाईल बनवायची आहे, जावास्क्रिप्ट फाईल, कॉम्पोनंट फाईल नाही, JSX फाईल नाही, JS फाईल बनवायची आहे. कुठली? त्याचं नाव आपण देऊया router.js. ठीक आहे. router.js ही आपण काय केली, इथं या ठिकाणी एक फाईल तयार केली. आता इथं आपण काय करूया, एक व्हेरिएबल तयार करूया. कॉन्स्ट राउटर इक्वल टू क्रिएट ब्राउझर राउटर. क्रिएट ब्राउझर राउटर हे जी फंक्शन आहे हे रिॲक्ट राउटर मधलं एक बिल्ट इन फंक्शन आहे. सो हे मी इथं आणलं. हे इम्पोर्टचं स्टेटमेंट तुम्हाला वरती लिहावं लागेल. VS कोड वापरत असाल तर ऑटोमॅटिकली ते येऊन जाईल. सो इथं क्रिएट ब्राउझर राउटच्या पॅरेंथेसिसमध्ये आपल्याला एक ॲरे पास करायचा आहे. या ॲरेमध्ये आपले रूटचे काय असतील, ऑब्जेक्ट्स असतील. सो पहिला ऑब्जेक्ट जो आहे तो आपलं होम पेज असणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, या ऑब्जेक्टमध्ये पहिली की असते पाथ डबल कोलनमध्ये स्लॅश. स्लॅश म्हणजे रूट पेज म्हणजे होम पेज. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचं इलेमेंट कुठलं, म्हणजे कुठला कॉम्पोनंट मला या ठिकाणी रेंडर करायचा आहे. ठीक आहे. सो इलेमेंट या ठिकाणी मी काय करतो, इथं मी डायरेक्ट इलेमेंट देतो माझं. सो डिव होम. ठीक आहे. मी इथं काय केलं, हे काय केलं, डिव होम असं नावाचं इलेमेंट मी या ठिकाणी दिलं. आता मी काय करतो, एक्सपोर्ट डिफॉल्ट राउटर. सो राउटर मी काय केला, एक्सपोर्ट केला. आता एक्सपोर्ट केल्यामुळे मला काय होईल, तो मला वापरता येईल. सो आता मी काय करतो, main.js मध्ये जातो. मी बाकीच्या फाईल्स थोड्या क्लोज करून टाकतो. main.js मध्ये जातो आणि main.js मध्ये हे जे ॲप लिहिलेलं आहे ना, हे ॲप मी या ठिकाणून काय करून टाकतो, मी या ठिकाणून काढून टाकतो. ठीक आहे.
तसंच इम्पोर्टवरनं पण मी काय करून टाकतो, मी हे काढून टाकतो. आणि या ठिकाणी मला एक कॉम्पोनंट आणायचा आहे, तो म्हणजे राउटर प्रोव्हायडर. ठीक आहे, राउटर प्रोव्हायडर हे रिॲक्ट राउटर डॉम मधलं एक काय आहे, प्री डिफाईन्ड गोष्ट आहे. सो तिथं मी एंटर दाबतो म्हणजे ते काय होईल, ऑटोमॅटिकली इम्पोर्ट होईल. नाही इम्पोर्ट झालं तर तुम्हाला हे स्टेटमेंट लिहायचं, इम्पोर्ट रिॲक्ट राउटर प्रोव्हायडर फ्रॉम रिॲक्ट राउटर डॉम. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये आपण हा क्लोज करूया. पण याला काही गोष्टी आपल्याला पास कराव्या लागतात. तर त्याला एक प्रॉपर्टी आपल्याला पास करावी लागते, ते म्हणजे राउटर इक्वल टू. आता राउटर इक्वल टू ह्या ज्या राउटर डॉट जेएस मधला हा जो राउटर आहे हा आपल्याला इकडं आणायचा आहे. सो राउटर इक्वल टू कर्ली ब्रेसेसमध्ये राउटर. ठीक आहे, परत इथं काय इम्पोर्ट राउटर फ्रॉम डॉट स्लॅश लिब स्लॅश राउटर मधनं आपल्याला तो इम्पोर्ट झाला पाहिजे. ठीक आहे, सो आता इथं काहीतरी आपल्याला एरर वगैरे आलेली आहे. सो बघूया आता आपलं काय होतंय पुढचं ते. सो मी कोडमध्ये जातो, इथं रिफ्रेश करतो. सो इथं आपल्याला एरर आली आहे. सो रिॲक्ट जो राउटर आहे त्या राउटरला आपण जेएसच्या ऐवजी JSXच करूया आणि परत आपला कोड रन करूया. ठीक आहे, आता इथं काय आलं, माझ्याकडं होम आलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून काय करायचंय, आता ह्याच्यामध्ये हे झालं स्लॅशला होम आलं. सपोज आता मला बाकीची पेजेस माझे काय करायची आहेत, ऍड करायची आहेत. तर ती कुठं ऍड करायची, ते या रूट डिरेक्टरीमध्ये सगळे ऍड करत जायची का, तर रूट डिरेक्टरीमध्ये सगळी तशी ऍड करत जायची नाही. सो SRC मध्ये मी एक नवीन फोल्डर बनवतो, त्याला नाव देतो रूट्स. रूट्स नाव देतो. या रूट्समध्ये मी काय करतो, हे जे अबाउट डॉट JSX आहे ना, ही रूट्समध्ये मी हलवतो, इथं मूव्ह करतो. त्यानंतर ही ॲप डॉट JSX जी आहे, ठीक आहे, ही ॲप डॉट JSX पण मी काय करतो, रूट्समध्येच हलवून टाकतो. आणि या ॲप डॉट JSXला ना आपण रिनेम करूया आणि त्याला होम डॉट JSX म्हणूया. आणि इथं कॉन्स्ट ॲपच्या ऐवजी आपण होमच करूया आणि एक्सपोर्ट डिफॉल्ट होम करूया. सो आता माझ्याकडं होम आणि अबाउट या दोन गोष्टी आहेत. सो राउटर डॉट JSX मध्ये मला काय करायचं आहे, इथं पाथ स्लॅशला मी डिव होम जे केलं आहे ना, हे काढून मला आता काय करायचं आहे, होमचा माझा जो कॉम्पोनंट आहे तो मला या ठिकाणी आणायचा आहे. सो मी इथं काय केलं, होमचा कॉम्पोनंट आणला. आता मला अबाउट पेज हवं आहे. अबाउट पेजसाठी मी काय करेन, परत अजून एक ऑब्जेक्ट त्या ॲरेमध्ये टाकेन आणि परत पाथ स्लॅश अबाउट कॉमा एलिमेंट इथं अबाउट. ठीक आहे, हे अबाउट मला काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल. सो इथं इम्पोर्ट अबाउट फ्रॉम राउट्समध्ये अबाउट. ठीक आहे, सो हे माझं या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी माझं अबाउटचं कॉम्पोनंट या ठिकाणी आलेलं आहे आणि अबाउटची माझी लिंक पण बनलेली आहे. पण हे ऍक्च्युली चालतंय का ते बघूया. सो पहिल्यांदा तर एक गोष्ट बघू शकता की होमला म्हणजे रूट कॉम्पोनंटला आपण काय टाकलं होतं, होम कॉम्पोनंट म्हणजे आपला जो पूर्वीचा ऍप कॉम्पोनंट होता तो मी टाकलेला. त्यामुळे जसं माझं होम पेज लोड झालं तसं माझ्याकडे काय आला, तो जो पूर्वीचा माझा ऍप कॉम्पोनंट होता तो होम म्हणून रेंडर झाला. आता इथं स्लॅश जर मी अबाउट टाकलं तर आता बघू शकता की तुम्ही अबाउटचा पण आपला काय झालेला कॉम्पोनंट या ठिकाणी रेंडर झालेला आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण रिॲक्ट राउटर वापरून राउटिंग इम्प्लिमेंट करू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या काही अजून गोष्टी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये अजून एरर पेजेस कशी निर्माण करायची आणि त्यानंतर पॅरामेट्रिक रूट्स कसे बनवायचे वगैरे वगैरे आपण बघणार आहोत. थोडक्यात म्हणजे काय, लेट्स से आपण ह्याच्यामध्ये अबाउटच्या जागी XYZ टाकलं तर इथं 400ची जी एरर आली 404ची ती कशी नीट हँडल करायची, काय करायचं वगैरे वगैरे आपण गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, क्लिक स्किल्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर असेच व्हिडिओ येत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.